अर्नाळा किल्ला ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणूक ही नोव्हेंबर 5 ला झाली आणि रिझल्ट नोव्हेंबर 6 ला झाला। तत्पूर्वी आम्ही ग्रामपंचायतीचे नामनिर्देशन हे ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबरपासून आम्ही भरायला सुरुवात केली आणि छाननी ही 23 नोव्हेंबरला होती। छाननीच्या दिवशी 3 ग्रामपंचायती त्यावेळेला, एक उजगाव होती, एक अर्नाळा होती आणि अर्नाळा किल्ला होता। सगळ्यांची छाननी झाल्यानंतर माझी पण छाननी त्याच वेळेला चालू होती आणि त्या छाननीमध्ये मी जेव्हा फॉर्म बघायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीलाच मी ऑब्झर्वेशन घेतलं की फॉर्ममध्ये भरपूर चुका आहेत आणि त्यामध्ये सरपंच हा वाद होता। तर मी सुरुवातीला काही चुका दाखवण्याचा प्रयत्न केला तर लगेच ते उठले आणि तहसीलदार साहेबांकडे गेले। तहसीलदार साहेबांकडे गेल्यानंतर तहसीलदारांनी मला सांगितलं, ओ सरपंच साहेब, तुम्हाला आपण पूर्वीपासून एकमेकांना ओळखतो, काही टाईप मिस्टेक आहे पहिल्या पानावरती, तर ती सांभाळून घ्या आणि एवढं काय तुमच्या गावातलं इलेक्शन आहे त्यामुळे एवढं काय खेचून घेऊ नका। मी म्हटलं ठीक आहे, कळलं का, परंतु आतमध्ये पण भरपूर चुका आहेत साहेब आणि एकदा नामनिर्देशन पत्रामध्ये थोडी जरी चूक असली तरी ते अपात्र होऊ शकतात, म्हणजे ते रिजेक्ट केलं जातं। तर म्हणे आता तुम्ही तेवढं सांभाळ असं म्हटल्यानंतर मी म्हटलं नाही मी तुम्हाला रायटिंगमध्ये देतो। तर पुन्हा मला त्यांनी थांबवलं, म्हणजे तसं रायटिंगमध्ये काही देऊ नका, मी तुम्हाला एक क्लॉज वाचून दाखवतो आणि त्या नियमाच्या आधारे तुम्ही जरा बघा। तर तो क्लॉजसाठी जवळजवळ मला पोस्टी साहेबांनी 2.5 तास लावले, म्हणजे 3 ला छाननी चालू झाली होती, तिथे मला 5:30 वाजायला लावले, सगळे लिहून गेले अक्षरशः। मग मी सांगितलं एवढं लेट कशाला, म्हणजे तुम्ही माझ्या रायटिंगमध्ये तरी घ्या ना। मग त्यांची छाननी त्यांनी पहिली करून घेतली, म्हणजे चुका आहेत, मला मान्य नाही, माझीच छाननी चूक झाली। तर वार्ड नंबर 3 मध्ये 2 राखीव स्त्रिया होत्या आणि त्यापैकी एका स्त्रीला माझ्याकडून डब्ल्यू झालेलं नव्हतं, फक्त डब्ल्यू म्हणजे वुमन, ते झालेलं नव्हतं आणि त्यामुळे तो माझा फॉर्म रिजेक्ट केला ताबडतोब। मी सांगितलं माझा फक्त डब्ल्यू झाल्यामुळे तुम्ही रिजेक्ट करता आणि त्यांच्या जर एवढ्या चुका आहेत मग त्यांचं काय, तर ते म्हणतात थांबा तुम्हाला मी निर्णय देतो आणि वरून त्यांनी सांगितलं निर्णय देतो आणि मला भरपूर असं थकवल्यानंतर सांगितलं की आता टाईम बॉन्ड झालेला आहे आणि निर्णय दिला जाणार नाही। म्हणजे का, म्हणजे ग्रामपंचायत बिनोड देते साहेब, त्यांचे 10 फॉर्म चुकलेले आहेत आणि 10 फॉर्ममध्ये चुका आहेत आणि जर नामनिर्देशन पत्रामध्ये थोडी जरी चूक असली तर तुम्हाला ॲज पर लॉस आणि नियमानुसार तो रिजेक्ट होतो, अपात्र होतो, म्हणून तो आपण छाननी ठेवतो। पण त्यांनी म्हणतात आता छाननी झालेली आहे, मग माझा विचार तुम्ही रिजेक्ट केला, माझं एकच चूक आहे ना की बाबा अशी डब्ल्यू फक्त नाही, जनरल आहे तिथे जनरलच्या पुढे इन ब्रॉकेटमध्ये डब्ल्यू लिहिलेलं नाही, एवढीच माझी चूक आहे। मग माझं तुम्ही एक रिजेक्ट करतात आणि त्यांची एवढ्या मोठ्या चुका आहेत ते रिजेक्ट ना करत आणि पूर्ण नाही म्हणेल असं मी त्यांना वरून भरपूर प्रेशर आला आणि एवढा प्रेशर आला की त्याने 1 तासभर कोणाला आत घेण्याचंच बंद केलं। म्हणे असं काय करता तुम्ही साहेब, मग रायटिंगमध्ये पण आता म्हणे घेणार नाही, मी लिहून घे। आणि मला त्यामुळे एवढा शॉकेज झाला तर त्यामध्ये मी तुम्हाला एक म्हणजे पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या म्हणजे जी आपली राज्य निवडणूक घटना आहे त्या घटनेमध्ये त्या 10 फॉर्ममध्ये पूर्ण लोकशाहीचा अंत केलेला आहे। म्हणजे अशी आहे की संपूर्ण नामनिर्देशन पत्र 10 जणांची चुकीची झालेली आहे। विशेष म्हणजे आमच्या पूजाताई या आमच्या सरपंच आहेत
आणि पूजाताईने माहेच्या नावाने निवडणूक लढवलेली आहे. मी पहिलंच पान उघडलं, पहा तुम्ही तिथे नामनिश्चय पत्र बघा. माझं पहिलंच पान आहे. पहिलं पानामध्ये छाननीचा रिपोर्ट आहे. छाननी बघा, छाननी बघा. छाननीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे उमेदवार क्रमांक 1 उमेदवाराचे नाव त्या गावच्या मतदार यादीत समाविष्ट आहे काय. प्रभाग क्रमांक 999 म्हणजे तिन्ही वार्ड आहेत आणि सरपंचाला हा कोड नंबर दिला होता 999. म्हणजे त्याने एक वॉर्डमध्ये 2 वॉर्डमध्ये 3 वॉर्डमध्ये असं काही नाही. सरपंच संपूर्ण गावातून थेट निवडून असल्यामुळे त्यांना 999 हा गव्हर्नमेंटने कोड दिलेला आहे. परंतु त्या मतदार यादीमध्ये वार्ड नंबर 3 मध्ये त्याचा अनुक्रमांक आहे तो त्यांनी ब्लँक ठेवला. दुसरी गोष्ट अशी की उमेदवारी सगळ्या सह्या झालेल्या आहेत. घोषणापत्रातील सर्व रकाने भरल्या आहेत काय. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतो होय. या घोषणापत्रामध्ये नामनिश्चय पत्रामध्ये बरेच रकाने रिकामे आहेत. तिसरी गोष्ट अशी आहे की नसल्यास कोणतेही रिकामे भरले नाहीत ते निवडणूक निर्णय अधिकारी लिहायचं असते, ते त्यांनी डॅश मारलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, गुन्हेगारी स्वरूप म्हणजे नंतर येणार आहे. अपत्याबद्दल शौचालय वापराबाबतचे ग्रामसभाचे प्रमाणपत्र व ठराव जोडलेले आहे काय. अतिशय मोठी चूक आहे, होय म्हटलेला आहे. कारण कुठलीही ग्रामपंचायत असली, ग्रामपंचायतीपासून नगरपंचायत, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा या सगळ्यामध्ये गव्हर्नमेंटचा पहिले एक नियम आहे की प्रत्येक उमेदवाराच्या घरी शौचालय असणे अनिवार्य आहे. शौचालय नसेल तर त्याने निवडणुकीला त्याला उभा राहता येत नाही. अदरवाईज तो दुसऱ्या कोणाच्या शौचालयाचा वापर करत असेल तर तसं प्रतिज्ञापत्र त्यांनी द्यायला पाहिजे. हा एक नियम आहे. ह्या मॅडमने शौचालय वापराबाबतचे ग्रामसभेचे प्रमाणपत्र जोडले नाही, ठराव जोडला नाही. कारण कुठल्याही एका अधिकाऱ्याचा सीओचा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा संबंधित अधिकारी किंवा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक अधिकारी, विस्तार अधिकारी यापैकी कोणाचाही ठराव करून त्याला तो ठराव जोडावा लागतो, तो जोडलेला नाही. आता ह्यामध्ये मॅडम ह्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र आहेत काय, ते नाही म्हटलंय. मॅडम अपात्र आहे. छाननी निर्णय अंतिम त्यांनी पात्र लिहिलेलं आहे साहेब. छाननी अंतिम निर्णय ह्या पत्रामध्ये पात्र लिहिलेला आहे. मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि हे करत असताना बघा पहिलं पान उघडा आणि ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता, हा सरपंच पदाकरिता नामनिश्चय पत्र आहे. उमेदवारांचं वेगळं असते. सरपंच पद नामनिश्चय पत्रामध्ये आमच्या मॅडमने आपल्या वडिलांच्या नावाने निवडणूक लढवलेली आहे. म्हात्रे पूजा राजेश. वडिलांचं नाव, पतीचं नाव, वडिलांचं नाव स्ट्रोक पतीचं नाव आहे. मॅडम विवाहित आहेत. त्यांनी फक्त वडिलांचं नाव लिहिले, राजेश म्हात्रे स्ट्रोक आपल्या पतीचं नाव लिहिलेलं नाही. विषय पुढे गेला. व्यवसायामध्ये मॅडम कुठला व्यवसाय करतात. मच्छीमारी करतात, मच्छी विक्री करतात, नोकरी करतात, काही नाही फक्त व्यवसाय दिलाय. सिली मिस्टेक आहे, विचार करायचा नाही. म्हात्रे पूजा राजेश उमेदवाराचा मतदार यादीतील तपशील अतिशय महत्वाचा असतो की ज्या मतदार यादीमध्ये वार्ड नंबर 3 मध्ये किंवा वार्ड नंबर 2 मध्ये किंवा वार्ड नंबर 1 मध्ये जिथे आपलं नाव आहे त्यावरती आपल्याला मतदान करायचं. त्यामध्ये तर प्रभाग क्रमांक वार्ड नंबर 3 मध्ये मॅडमने अनुक्रमांक 137 लिहिलेला आहे. मॅडमचा नंबर आहे बघा, पान उघडा. मॅडमचा नंबर आहे 161. पूजा राजेश म्हात्रे. पूजा राजेश म्हात्रे मॅडमचा नंबर आहे 161. आणि ह्यावरती पूजा मॅडमने मतदान केंद्रावरती जाऊन त्यांनी मतदान केलं 161 वरती. पण त्यांनी वरती लिहिलं 167. 137 हा कल्पना वसंत मेहर यांचा नाव आहे. त्याच पानावरती आहे बघा 137 वरती कल्पना वसंत मेहर. आणि पुढे जे नंबर आहेत ते विधानसभेचे नंबर आहेत. त्यामुळे त्या नंबराचा आपला काय संबंध येत नाही. ज्या मतदार याद्या गव्हर्नमेंट आपल्याला दिल्या त्यामध्ये आपला नंबर आहे. तर इथे पण मॅडमने मोठी चूक केलेली आहे की आपला अनुक्रमांक सुद्धा त्यांनी चुकीचा लिहिलेला आहे. आता पुढे जाऊया आपण. पुढे सुद्धा मॅडम म्हात्रे पूजा राजेश ह्याच नावाने निवडणूक लढवतात. आणि त्यांचं 27 वर्ष पूर्ण झाले, 28 वर्ष पूर्ण झाले. ते जाऊ दे, साध्या सिली मिस्टेकडे आपण पाहायचं नाही कारण त्या शेवटी आमच्या गावच्या सरपंच आहेत. काय प्रभाग क्रमांक
3 मध्ये सुद्धा त्यांनी मात्रे पूजा राजेशच केलेला आहे. नंतर नामनिशन पत्रामध्ये लेखी अधिकृत पत्र कोणी आणून दिलं तिथे पण तुमचा मात्रे पूजा राजेशने आणून दिले, म्हणजे मी स्वतः आणून दिलेला आहे आणि त्यांचं नाव स्वतः आहे. भाग नंबर 3 झाला आपला. भाग नंबर 4 मध्ये बघा, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतो मी पात्र असा शेरा मारलेला आहे. संपूर्ण रिकामा त्यांनी रकाना ब्लँक ठेवलेला आहे बघा. भाग नंबर 4, मी श्री मात्रे पूजा राजेश मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1961 नियम 11 व 12 नुसार हे नामनिशन पत्र तपासले असून पुढीलप्रमाणे निर्णय देत आहे. निर्णय काही दिलेला नाही, निर्णय काही दिलेला नाही. आणि छाननी म्हणतो, निर्णय अधिकारी म्हणतोय की पात्र छाननीमध्ये पात्र हा शेरा मारलेला आहे. इथे कुठेच पात्र असा शेरा मारलेला नाही. की ती पात्र आहे अपात्र आहे किंवा निर्णय राखून ठेवण्यात आले असं काही दिलेलं नाही. जरा एक पाण्याची पातळी पाहिलं. भाग नंबर 4 मध्ये बघा, ब्लँक ठेवलाय रिकामा. त्याने म्हटलंय एकही रकाना रिकामी ठेवलेला नाही, परंतु हा रकाना आणि ही डेट कुठल्या दिवशी छाननी झाली ती पण लिहिलेलं नाही. आणि पात्रच्या पात्र की निर्णय राखून ठेवण्याचं असं काही लिहिलेलं नाही. म्हणजे इथे पण मॅडम अपात्र झाल्या. पुढे पण भाग नंबर 5 मध्ये तिने उमेदवार मात्रे पूजा राजेश म्हटलेला आहे. नामनिशन पत्र उमेदवाराचे लेखी प्रतिनिधी श्रीमती पूजा राजेश मात्रे यांनी आज दिनांक 19/23 4 वाजता 3:30चं टायमिंग यांचं, म्हणजे 3चं टायमिंग होतं पण मी ऑब्जेक्शन घेतलं नाही. 4चं टायमिंग आहे आणि 4 वाजता माझ्याकडे कार्यालय सुपूर्द केलं. ठीक आहे, कारण जरी टाइम चुकला तरी माझ्या गावातले माझी भगिनी आहे, काही गोष्टीला मर्यादा असतात म्हणून मी ते ऑब्जेक्शन टाईम आहे तर मी तसं काय म्हटलं नाही. घ्या म्हणे अर्ज घेऊन टाका, मी घेऊन टाकला. आता हा विषय महत्वाचा आहे. ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता नामनिशन पत्रासोबत उमेदवारी द्यायचे शपथपत्र. आम्हाला कसं असतं, उमेदवाराचं असतं, पण ह्यांना सरपंच असतं. कारण आमच्या पूजा मॅडम ह्या सरपंच आहेत आमच्या गावच्या. तर गुन्हेगारी स्वरूपामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तिच्यावरती कुठला दाखला मिळत नाही, त्यामुळे त्या नील आहेत. त्यांच्यावरती कायद्याचं काही बंधन नाही आहे. त्यामुळे दुसऱ्यामध्ये पण न्यायालयामध्ये दावा पेंडिंग आहे का ते तिथे पण त्यांनी नील म्हटलेलं आहे. व्यवसाय किंवा कामाचा तपशील बघा. आता 2 नंबर दिसला का, त्यामध्ये स्वतः पूजा राजेश मात्रे ह्या उद्योग दाखवतात. हे आपला उद्योग दाखवतात पूजा राजेश मात्रे. हे आपला उद्योग दाखवतात बघा. दिसला, पूजा राजेश मात्रे हे उद्योग दाखवतात. बघितलं. उद्योग. नंतर त्या उमेदवाराचे पती किंवा पत्नी. तर पतीला आता पती आहे का ना, कारण त्या लग्न झालेलं आहे. पती नोकरी करतात, काय करतात ते त्यांनी निर्णय. NA नोकरी करत नाही, शेती करत नाही, व्यापार करत नाही, उद्योग करत नाही, इतर मध्ये सुद्धा नाही, म्हणजे हिला नवराच नाही. मी आय राईट? माझे विचार बरोबर आहेत की नाही? जेव्हा पतीची माहिती विचारलेली आहे तेव्हा पतीविषयी तुम्ही सगळंच नाही म्हणतात, म्हणजे मॅडमला पती नाही. दुसरं, अवलंबित व्यक्ती 1 तिथे पण मॅडम पूर्ण NA करतात. अवलंबित व्यक्ती 2 मॅडम पूर्ण तिथे NA करतात. अवलंबित 3 मॅडम तिथे पूर्णपणे NA करतात. म्हणजे ती कोणावर सुद्धा ह्या मॅडम अवलंबून नाही. म्हणजे हे नामनिशन पत्र आहे आणि ह्याच्यावरती आपण पुढे काय होईलच रंग. आणि ह्यामध्ये ही कोणावरती अवलंबून नाही आणि हिला स्वतःचा पतीचा ना पण हिला पतीचा नोकरी पण नाही आणि पती पण नाही आहे. आता मत्ता व दायित्व यांचा तपशील तसेच माझे पती स्ट्रोक पत्नी व अवलंबित यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील तसेच मी देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय निमशासकीय संस्था दायित्व थकीत रक्कम तपशील खालीलप्रमाणे आहे. जंगम मालमत्ता मॅडमने लिहिलेले आहे. संयुक्त नावावरती असेल तर संयुक्त नावात असलेल्या मालमत्ते संयुक्त मालमत्ते प्रमाणपत्र पूजा राजेश मात्रे नाव लिहिले आहे बघा. पूजा राजेश मात्रे. पती, आपल्या पतीचं नाव तिने इथे पतीचं नाव मागे जावा. पतीचं नाव नील केलेलं आहे बघा. नील पतीचं नाव नील केलेलं आहे. म्हणजे पती म्हणजे आहे त्याचं नाव हे बघा.
ते पती सॉरी नोकरीमध्ये मी हा नोकरीचा जेव्हा कॉलम आला तेव्हा मॅडमचा पती सलील मेहर, हे पण म्हणजे मी पुरावाशी सगळं दिलेलं आहे. सलील मेहर हे तिचे पती, हे पती तिचे ग्रिझर ॲट इंडियन कस्टम्स या इनडायरेक्ट टॅक्सेस 2018 पासून नोकरी करतात. 2018 पासून ही तिचे हे म्हणजे हा नोकरीचा कॉलम आहे ना, इथे नोकरी लिहायला पाहिजे ती नाही लिहिलं. आणि त्या 2018 पासून मॅडमचा पती सलील हा त्यांचा पती आहे, हे शिक्का आहे. आणि ग्रिझर ॲट इंडियन कस्टम्स अँड इनडायरेक्ट टॅक्सेस इथे त्यांचे पती नोकरी करतात 2018 पासून. आहे ना, बरोबर आहे ना तुमच्याकडे आलं. आणि पुढे आपल्या पतीचा स्थावर मालमत्ता जो मी तुम्हाला लिहिला तो इथे नीला आलेला आहे बघा, तो मागे नीला आलेला आहे. नंतर त्यामध्ये सुद्धा अवलंबित एक नील आहे. कोणाची स्थावर मालमत्ता माझ्याकडे नाही, मी कोणाच्या अवलंबून नाही आणि माझ्या बरोबर कोणाची स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता नाही. अवलंबी 2 नाही म्हणते, अवलंबी 3 नाही म्हणते. म्हणजे मॅडम कोणाची सुद्धा मालमत्तेवरती अवलंबून नाही किंवा मॅडमच्या बरोबर कोणाचा हे संबंध येत नाही. आता इथे स्थावर मालमत्तेचा तपशील आहे खाली. अर्नाळा किल्ला, फ्लॅट नंबर हाऊस अर्नाळा किल्ला, सर्वे क्रमांक 335/A असा लिहिलेला आहे. 335/A दिसला का रकानामध्ये? दिसला 335/A दिसला आहे ना? आहे 335/A. आता वारसा हक्काने व बक्षीस पात्राने गिफ्ट प्राप्त मालमत्ता आहे काय, होय नाही, मॅडम एस म्हणतात. आता मॅडमकडे कुठलीच वारसा हक्काने किंवा बक्षीस पात्राने मालमत्ता कुठलीच नाही, कारण त्यांना पती नाही आहे, त्या कोणा ते अवलंबित नाही आहेत, त्यामुळे त्यांना कुठलीच मालमत्ता नाही, त्या होय म्हणतात. मग ही इथे पण त्या खोटं बोललेले आहे. 4 ते 335 हे घर कोणाचं आहे ते नंतर येणार आहे. हे 335 हे घर नंबर हे तिच्या सासऱ्याचं आहे. मॅडमने निवडणूक ही आपल्या वडिलांच्या नावाने लढवलेली आहे आणि मॅडम शेवटपर्यंत आपल्या वडिलांना लढवलेली आहे. आणि दाखवलेली मालमत्तेचा भाव 12 लाख आहे. जर तुमच्याकडे तुमचं संयुक्त मालमत्ता नाही, तुम्हाला तुम्हाला पती नाही आहे आणि तुम्ही तुमचं कोणावर अवलंबित नाही आहे, तुमची कोणा प्रॉपर्टी नसेल, तर तुम्ही ही मालमत्तेची रक्कम सुद्धा चुकीची आहे. आता मी देय असलेल्या सार्वजनिक वित्त संस्था यांच्याकडे व शासकीय निमशासकीय संस्था यांच्याकडे तपशील मॅडम मागत आहेत दिला. त्यामध्ये मॅडम स्वतःचे नाव पूजा म्हात्रे लिहितात बघा. आलं म्हात्रे, पूजा म्हात्रे लिहितात, दिसले का? आलं का बरोबर? ओके. आता नंतर पतीचे नाव त्या नील लिहित आहेत, अवलंबिताचे नाव ते नील लिहित आहेत, अवलंबित 2चे नाव पण ते नील लिहितात, अवलंबित 3चे नाव पण ते नील लिहित आहेत. म्हणजे मॅडमकडे संपूर्ण रकाना हा नील आहे बघा. मग ही घरपट्टी थकीत आहे ती कोणाची आहे ती आपल्याला माहित नाही, कारण फक्त 335A हा माझ्या ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार हा विजय मालू मेघ यांचा. पुढे हिस्ट्री येणार आहे, कळलं का? नंतर काय म्हणतात की उमेदवाराचा स्वतःचा कराराचा तपशील, उमेदवाराचा स्वतःचा कराराचा तपशील माहिती ती म्हणते नो रेकॉर्ड अवेलेबल. नंतर उमेदवाराचा पती म्हणजे लग्न झाले की नाही झालं, उमेदवाराचे पती पत्नी कराराचा तपशील मागील 3 वर्षाचा नो रेकॉर्ड अवेलेबल. उमेदवाराच्या अवलंबित 1चा करार मागील 3 नो रेकॉर्ड अवेलेबल. उमेदवाराचे 2चा करार नो रेकॉर्ड अवेलेबल. म्हणजे सगळं नाहीच आहे. आणि उमेदवाराचा 3चा रेकॉर्ड नॉट रेकॉर्ड अवेलेबल. बरोबर. आता उमेदवाराविरुद्ध असलेले मुस्लिम बाबी दिवाणी न्यायालयाचा तपशील ह्याच्यामध्ये आपण मॅडमला नंतर अडकूया. आता 14 बघा, 14 कॉलम 14 अनुक्रमांक 14 यामध्ये वरील शपथपत्रामध्ये सादर केलेल्या तपशिलाचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराने दाखल केलेल्या उमेदवाराचा शपथपत्र माहितीचा गोषवारा अपत्याची संख्या 0 आहे, कारण तेव्हा मॅडमला आता मुलगा झाला, तेव्हा मॅडमला मुलगा नव्हता जेव्हा मॅडम उभ्या राहिले तेव्हा. उमेदवाराचा पॅन कार्ड क्रमांक हे आहे, म्हणजे मॅडमचा पॅन कार्ड क्रमांकच आहे, म्हणजे मॅडमला अधिकारच नाही निवडणूक लढवण्याचा. जर मॅडमला पॅन कार्ड नसेल मॅडमकडे तर मॅडमला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही, कारण तिने लोकशाहीचा अंत खून केला अक्षरशः.
ह्या निवडणूक प्रक्रियेचा तिने खून केलेला आहे, कारण मॅडमने एरिया लिहिलेला आहे की माझ्याकडे पॅन कार्ड नंबर नाही. दिसलं तुम्हाला? दिसला साहेब? दिसलाय का? ओके ओके ओके. पॅन कार्ड नंबर नाही दिलाय, उमेदवाराचा पॅन कार्ड क्रमांक नाही, उमेदवार पॅन कार्ड नंबर नाही. ते तहसीलदार वगैरे घेत असेल ना आधार आणि पॅन, तेव्हा काय घेतलं? तेच मी म्हटलं ना, त्याने म्हटलं मी की बाबा हे संपूर्ण चुकीचं आहे. मी सुरुवातीला तेच सांगितलेलं आहे की माझं जर एक डब्ल्यू, तुम्ही बघा सुरुवातीलाच मी म्हटलं आहे की इथे मी म्हटलेलं आहे की जर माझं एका उमेदवाराचं, हे बघा पहिलं पानच आहे, इथे डब्ल्यू फक्त जनरल, तिथे फक्त मी डब्ल्यू लिहिला नाही, जनरलच ठेवलं, म्हणजे सर्वसाधारण श्री, आणि इथे म्हणजे सर्वसाधारण राखीव श्रेयाचा अर्थ होतो. तर डब्ल्यू लिहिलं नाही म्हणून तुम्ही माझा एक कॅन्डिडेट तुम्ही बाद केला, आणि प्रत्येक पानावरती एवढ्या मोठ्या मिस्टेक आहेत, तेव्हा तुम्ही कोणा काय केलंय. आणि मग म्हणतो टाइम बाउन झाला, मला म्हणतो, कारण त्यांच्यात वरून भरपूर प्रेशर आला हे मला कळलं का, मी त्या बाबतीमध्ये पडणार नाही. जरी प्रेशर आला तरी तुम्ही तुमची नोकरी गमावणार का? कारण पोष्टी साहेब हे PhD केलेले, आमचे डॉक्टर PhD केलेले हे आमचे तहसीलदार आहेत, तर त्यांनी हे अशा मोठ्या चुका करायला नको होत्या आणि केलेल्या आहेत. आपण पुढे बघूया. ज्या अपराधासाठी दोषी ठरवण्यात आले आहे आणि 1 वर्ष ज्याला कारावाची शिक्षा झालेली आहे, तर अशा प्रकारची संख्या किती 0 बनते. मॅडमने कळत न कळत 335A हा नंबर दिलेला आहे घराचा, हा पहिला लक्षात ठेवा. इथे 335A हा गुन्हेगार स्वरूपाचा माणूस आहे आणि त्याच्यावरती 2 वर्षाची शिक्षा प्रलंबित आहे, पुरावा दिलेला आहे. हायकोर्टामध्ये त्यांनी अपील केलेला आहे हाफ मर्डरचा, आणि हाफ मर्डरच्या केसमध्ये मॅडमचे सासरे हे 2 वर्षाच्या शिक्षामध्ये, पुन्हा 6 महिन्याच्या शिक्षामध्ये, पुन्हा 6 महिन्याच्या शिक्षामध्ये, अशा शिक्षामध्ये ते त्यांच्याची शिक्षा प्रलंबित आहे. ह्याला मी पुरावा जोडलेला आहे. पुढे बघूया. मॅडम वय 27 वर्ष, मॅडमचं वय 28 वर्ष पूर्ण आहे ज्या दिवशी निवडणूक लढवलीचा फॉर्म भरला त्याची. शिक्षण प्रोफेशनल आहे. मॅडम तो वार्षिक उत्पन्न 0. मग मॅडमने फॉर्म कसा भरला? मॅडम वसईला पोचली कशी? मॅडमने फॉर्म भरला कसा? मॅडमने आपला व्यवसाय लिहिला कसा? मग मॅडमचं वार्षिक उत्पन्न जर 0 असेल तर मॅडमने बँकेत खातं जे आमच्या निवडणुकीसाठी लागते जमा खर्च करण्यासाठी जे निवडणुकीला आम्हाला TDC बँकेमध्ये अकाउंट उघडावं लागतं, तेव्हा मॅडमने 500 रुपयाचं अकाउंट कोणाकडून उसने घेऊन लिहिले ते तरी लिहायला पाहिजे होतं. जर या मॅडमचं उत्पन्नच वार्षिक उत्पन्न 0 आहे तर मग ही वसईला आली कशी आणि बँकेत खातं उघडलं कशी? या फॉर्मचे टायपिंगचे पैसे दिले कसे? वार्षिक उत्पन्न 0 आहे मॅडमचं. पुढे कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचा तपशील 8,39,000. जर तुला कोणावरती तू डिपेंडिंग नाही आहे, तुला पती नाही आहे, तुझा स्वतःचं उत्पन्न तू दाखवत नाही, मग तू हे कसलं जंगम मालमत्ता कुठल्या कुटुंबाचं उत्पन्न दाखवते? तुला कुठलं कुटुंब आहे? तू निराधार आहे. मॅडम निराधार आहेत. इथे या नामनिर्देशन पत्रामध्ये मॅडम पूर्ण निराधार आहेत, कारण मॅडमने पती नाही दाखवला, मॅडमने कोणी नाही दाखवला, अवलंबित 1 नाही दाखवला, अवलंबित 2 नाही दाखवला, अवलंबित 3 नाही दाखवला, अवलंबित म्हणजे मॅडम निराधार आहे. मग ही मालमत्ता कोणाची? नंतर मॅडमच्या स्थावर मालमत्तेचा तपशील 12 लाख आहे. असा टोटल मॅडमचा इन्कम 2,39,000 आहे. म्हणजे मॅडमने खोटी रक्कम ही शासनाला दिशाभूल करून दिली. इथे पण मॅडम पूर्ण खोटे बोललेले आहेत, म्हणजे बोलायला आधारच नाही. हे बघा, मॅडमचे पती ज्याने 338 जो घर नंबर दिला 335 जे विजय मालू मेहरचा, त्याच्यावरती मुंबई क्रिमिनल अपील नंबर 63 ऑफ 2220 इथे 11 नंबरची विजय मालू मेहर याच्यावरती सेक्शन IC 147 IPC मध्ये त्याला 6 महिन्याची शिक्षा आहे. 148 मध्ये त्याला 1 इयर शिक्षा आहे. 52 मध्ये 149 मध्ये त्याला 2 इयर शिक्षा आहे. आणि अशा टोटल यांनी 325 कलम मध्ये त्याला 149 IPC मध्ये त्याला 3 वर्ष शिक्षा आणि फाईन आहे. आणि नंतर स्पेसिफिकली 5 नंबरला बघा, स्पेसिफिकली 5 नंबरला फॉर द अक्यूट नंबर 1 to 9 आणि 11 to 30 बघितला. 11 to 30
11 to 13 बघितला, त्याच्यामध्ये विजय मालुमेर ह्याच्यावरती फॉर 2 years ऑफ ईच अँड फाईन ऑफ ₹100 अशी पुन्हा 6 महिन्याची शिक्षा अशी त्याच्या शिक्षा ठोठवली आहे. म्हणजे हिचं प्रमाणपत्र सुद्धा प्रलंबित गुन्हेगारी स्वरूपाचं आहे. हे बरोबर? ओके साहेब? ओके. काय चूक आहे माझी? चव्हाण साहेब काय शंका आहे? हा तर हे स्वयंघोषणपत्र वाचा. ओके. सापडलं? हो. बरोबर. इथे ती म्हणते पूजा राजेश म्हात्रे व श्री सलील विजय मेहर यांची पत्नी अशी म्हणते. बघा, बघितलं? ओके. अचानक तिचा नवरा आला. हा बघा, अचानक पर्यंत नवरा नव्हता. आता तो हो, आलं. प्रत्येक फॉर्म वरती काही ना काही चुका आहेतच. गव्हर्नमेंटचे जे छापील ज्याच्यावरती गव्हर्नमेंटचा निवडणूक निर्णय प्रक्रियेचा जीपी आमचा बघा, आमचा हा जीपी नंबर आहे ना, हा जीपी नंबर हा जीपी नंबर आहे ना आमचा, हा जीपी नंबर आहे ना, या नामनिश्चय पत्राचा शेवटपर्यंत असतो. या जीपी नंबरवरती शेवटपर्यंत तिने आपल्या पतीचा उल्लेख केलेलाच नाही. म्हणजे नामनिश्चय पत्र पूर्ण बोगस होता. आता हे सपोर्टिंग एरिया असते आणि त्या सपोर्टिंग एरियाला हा एक दावा दिलेला आहे. आता ह्यामध्ये आधार कार्ड नंबर, कारण आपली प्रत्येकाची एक नीती आहे भारताची, माझी ओळख माझा आधार कार्ड. हे बरोबर आहे का? ही घोषवाक्य बरोबर आहे का? ओके. मग ह्या आधार कार्ड मध्ये मॅडम आपला स्वतःचा आधार कार्ड नंबर सुद्धा बोगस लिहिते. हा आधार कार्ड नंबर सुद्धा मॅडम बोगस लिहिते. म्हणजे पॅन कार्ड सुद्धा गेलो, आधार कार्ड नंबर बघा. आधार कार्ड नंबर वरती तुम्हाला मी आणतो. आता तुम्हाला पुढे या. आता मॅडमचा आधार कार्ड बघा. हा मॅडमचा आधार कार्ड नंबर आहे बघा. बरोबर. इथे 3 पंजे आहेत, मॅडम 2 पंजे लिहिते. बघा आहे. ओके. दिसला? बरोबर. म्हणजे इथे सुद्धा मॅडम खोटं प्रतिज्ञापत्र शौचालयाचं देते. पुन्हा मॅडम काय म्हणते की मी अर्नाळा किल्ल्यात रहिवासी असून माझ्या घरी मी वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण केलेले आहे. मी आणि माझे कुटुंब त्याचा नियमित वापर करतो. मॅडमने शौचालय बांधलेलंच नाही आहे. मॅडमकडे शौचालयच नाही आहे. मॅडमच्या माहेरी मॅडमने 2015-16 सख्या भावाने निर्मल भारत स्वच्छ अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी 4,600 रुपये घेतले आणि 1 एप्रिल 2015 रोजी सख्या भावाने 5,400 रुपये वैयक्तिक शौचालय बांधायला घेतले आणि 9 वर्ष होऊन सुद्धा माहेरी शौचालय नाही. हे मॅडमला माहीत असून सुद्धा, म्हणजे असंच समजा सोडून द्या, पण गव्हर्नमेंटचे पैसे शौचालयासाठी घेऊन सुद्धा मॅडमच्या माहेरी शौचालय नाही. मॅडमने माहेरच्या नावाने निवडणूक लढवल्यामुळे मॅडम किती 1000% काढता येणार नाही एवढा दोष आहे. ओके. आणि त्यामध्ये ती मॅडम पुन्हा काय म्हणते, वरील सर्व माहिती व समजूतनं खरी आहे. सदर माहिती खोटून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील. तसेच स्वघोषणाद्वारे मिळालेले सर्व लाभ सर्वरित्या काढून घेण्यात येतील याची मला पूर्ण जाणीव याकरिता स्वयंघोषणपत्र लिहून देत आहे. म्हणजे मी ह्यामध्ये काय खोटं असेल तर माझे सर्व अधिकार काढून घेतले जातील. मॅडमचा आधार कार्ड खोटा आहे, म्हणजे मॅडमने कधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. बरोबर. आता पुढे चला. आता हा तिच्या वडिलांचा निगेट फोटो आहे. उघड्याची शौचालयात बसतात. हे मी सगळे पुरावे दिले आहेत. मी काही ठेवलेलं नाही आहे, कारण माझ्या गावचा सरपंच आहे. माझा गावचा असो किंवा जगातला भारतातला कुठे असो, तो शेवटी माझ्या लोकशाहीचा सरपंच आहे आणि गावचा प्रमुख असतो. तो असा उघड्यावर शौचालयावर बसतो. आपले घरची लोक आता अरे तुम्ही एखाद्या मी एका जातीचा उल्लेख करतो, तुम्ही एका आदिवासी पाड्यामध्ये जा, कुठेही जा, त्यांच्या प्रत्येक घरामध्ये शौचालय असतात. आणि आज हिचा सासरा 1992 पासून निवडणूक लढवतो. किती? 1992 पासून. त्याने एकदा सरपंच पद, 2दा उपसरपंच पद आणि 3दा सदस्यपद उपभोगून सुद्धा या माणसाने खोटी निवडणूक लढवली. म्हणजे माझ्याकडे शौचालय, कारण 35 वर्ष ग्रामपंचायत त्यांच्या हातात होती. आणि त्यानंतर जेव्हा चेतना मॅडम या सभापती झाल्या तेव्हा त्यांनी असं निर्देश केला की अर्नाळा किल्ल्यामध्ये एवढा पैसा दिलाय, 4,81,000 रुपये शौचालयासाठी दिलेले आहेत. मग लोकांच्या घरी शौचालय दिसत का नाही?
हे 4,81,000 रुपये दिल्यात, मग शौचालय दिसत का नाही? तर मॅडम फरमान काढलं, यादी काढली आणि ह्यांच्या घरी शौचालय आहे का बघा. तर त्यामध्ये सरकारी अधिकारी आले तेव्हा त्याच्या घरी शौचालय सापडलं नाही. विशेष म्हणजे पूजाच्या नवऱ्याने, म्हणजे विजेच्या मुलानं, पूजाच्या नवऱ्याने त्यावेळी सुद्धा 2015 साली 1 एप्रिल 2015 साली त्याच्या खात्यामध्ये मनरेगामधून 5,400 रुपये शौचालयासाठी जमा झाले होते, तरी सुद्धा शौचालय बांधलं नाही. म्हणजे ह्याने एवढी वर्ष राज्य केलं, तेवढा पैसा ह्याला फासाफी लटकवला पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्याला सांगितलेलं आहे सरकारने, विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे की ह्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवा. 2018 पासून मी अर्ज केला, पण अजूनपर्यंत ना वसुली केली ना त्यांना फौजदारी गुन्ह्यामध्ये अटक केली. आता हे झालं. आता पुढे मॅडमचं ठेकेदार नसल्याचं स्वयंघोषणापत्र, याच्यामध्ये सुद्धा मॅडमचा आधार कार्ड नंबर बोगस आहे. ठेकेदारामध्ये सुद्धा मॅडमचा आधार कार्ड नंबर बोगस आहे. म्हणजे इथे पण त्यांनी म्हटलंय की मी शिक्षेस पात्र आहे, खोटं असेल तर. रहिवासी स्वयंघोषणापत्रामध्ये सुद्धा मॅडमचा आधार कार्ड नंबर बोगस आहे. म्हणजे हे परिपत्रक पूर्ण अख्खं बोगस झालं, हे प्रतिज्ञापत्र अख्खं बोगस झालं, बरोबर ना साहेब? तर त्यानंतर अपत्या बाबतीमध्ये सुद्धा मॅडमचा आधार कार्ड नंबर बोगसच आहे. म्हणजे चारीमध्ये मॅडमने शासनाची पूर्ण दिशाभूल केली. आणि निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोस्टी साहेबांनी आमचा पूर्ण लोकशाहीचा गळा कापून घेतला. कारण अर्नाळा किल्ल्यात ग्रामपंचायत बिनविरोध जात होती, ती जाऊ नये म्हणून हा मोठा डाव रचला गेला. आणि हे निवडून येण्यामागे मोठं कारण म्हणजे किल्ल्यामध्ये जात पंचायत आहे. आणि जात पंचायतीमध्ये दमदाटी करून, दहशत उत्पन्न करून प्रत्येक मतदाराला दहशत निर्माण केली जाते, घरोघरी रात्री जातात, दहशत निर्माण केली जाते. आणि या जात पंचायतीमध्ये अर्नाळा किल्ल्यामध्ये ही लोक निवडून येतात. दारूवाली पार्टी, भट्टीवाली पार्टी, हातभट्टीवाली पार्टी हे निवडून. आणि ह्याच विजय मेहरचं चंद्रकांत जाधव साहेब SCP असता, आता 2020 मध्ये मी सरपंच होता, हे पळाले, घर लॉक घराचं त्याचं लॉक तोडलं आणि लॉक तोडून 19 ड्रम 200 लिटरची थराथड फोडले. एवढा मोठा तू आज 35 वर्ष ग्रामपंचायत निवडणूक लढवतोय. या गावचा 2दा सरपंच, एकदा सरपंच तर 2दा उपसरपंच होता. आणि घरामध्ये असे व्यवहारशी धंदे आणि फोडले आणि त्याच्या नदीचा महापूर व्हायला. तर हे माझ्या भगिनीचं, आमच्या आदरणीय सरपंचाचं हे खरं आधार कार्ड, हा खरा आधार कार्ड नंबर. कारण शेवटी माझी ती भगिनी आहे, काय असू दे, कारण शेवटी माझ्या गावच्या त्या माननीय सरपंच आहेत. दुसरी गोष्ट, हे बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे बघा. इथे सुद्धा तिने नॉमिनी म्हणून राजेश म्हात्रे, आपल्या वडिलालाच तिने नॉमिनी ठेवला, आपल्या पतीला ठेवला नाही. दुसरं अजून एक पॉईंट हायलाईट करायचं, जर पॅन कार्ड नसेल तर आपण बँक अकाउंट उघडू शकत नाही भारतामध्ये. मॅडमनी पॅन कार्ड तिकडे नाही सांगितलंय आणि इकडे बँक अकाउंट उघडलं. दोन्ही स्वतः सासरा ओळखपत्र प्रतिज्ञापत्र देताना वास्तविक गावातली एवढी लोक गेली होती, बाबा ह्या दोघांना, हा विजय, हा सलील आणि ही पूजा म्हणून दुसऱ्यांची सही घ्यायला पाहिजे, ह्यांनी स्वतःची सही दिली, केलं का? आणि म्हणून आपण हे गुन्हेगारी पत्र त्याला जोडलेलं आहे. कारण हा स्वतः बघा, हे त्याचं, ही विजयची, हे दोघं, ही पूजा आहे आणि तो सलील आहे आणि दोघं एकमेकाचे, त्यांचं लग्न झालेलं आहे असं ते म्हणताय. म्हणून हा विजय ओळखपत्र देतोय. ओळख कोण देऊ शकतो? थर्ड माणूस देणार लग्नाची ओळख. स्वतः बाप कसं देतोय? कारण बापाची मुलगी आहे ते बापाला माहीत नाही मिळत का काय? आणि बापाचा मुलगा आहे ते बापाला माहीत मिळत नाही का? आणि त्यानंतर हिने एक लग्नाचं सर्टिफिकेट रांगावचं आहे, ते बरोबर आहे. कारण किल्ल्यामध्ये ह्यांच्या घरी शौचालय नाही आणि दोघं, मुलगा पण किल्ल्यातली, मुलगी पण किल्ल्यातली, आणि लग्न लावणं रांगावला. आणि ह्या सपोर्टिंगमध्ये, ह्या नामनिशमपत्रामध्ये सपोर्टिंगमध्ये त्याचा काही संबंध येत नाही. जर संबंध आला असता तर आपला पती या नामनिशमपत्रामध्ये दाखवला असता. जर संबंध आला असता की बाबा मी सपोर्टिंग पत्र दिलं आहे आणि प्रत्येक वेळेला मी माझा पती सांगितलेला आहे की माझा पती सलील विजय मेहरा आहे, हा नोकरी करतोय, माझ्या पतीची किंवा माझ्या सासऱ्याची प्रॉपर्टी आहे आणि ती मी दिली आहे, सगळं नामनिशमपत्र बोगस
म्हणजे आमच्या आदरणीय पूजा मॅडमला एक दिवस सुद्धा सरपंच पदार्थी राहण्याचा अधिकार नाही. सलील मेयर पण आंधळा किल्ल्यातले हो, सरपंच आंधळा किल्ल्यातल्या, मग त्यांना त्यांच्या सासरकडून तिकीट देण्यात नकार होता का? शासनाकडून उभे राहण्यासाठी नकार होता का? कारण तिचं मत असं आपल्या कशामध्ये असतं की मतदार यादीमध्ये ज्या नावं जर बोगस असेल, जर खोटं असेल, त्यामध्ये जर चुका असतील ते ताबडतोब रिजेक्ट होते. आणि एवढ्या मोठ्या चुका असताना जर तुम्ही काहीच बोलत नाही किंवा काहीच निर्णय देत नाही आणि निर्णय अधिकारी इथे पात्र ठरवतो, इथे निर्णय छाननी अंतिम निर्णय पात्र ठरवतोय. आणि विशेष म्हणजे हा रकाना नामनिशम पत्र छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय काय तर ब्लँक. कुठे आहे पात्र, कुठे आहे पात्र, कुठे आहे राखीव, काहीच नाहीये आणि डेट पण नाही आहे. म्हणजे तुम्ही किती शासनाची फसवणूक केलेली आहे हे सिद्ध होते इथे. आता तुम्ही नाही का अर्ज दाखल केला आपण हा कलेक्टरकडे, हा, ती तारीख सांगा, नंतर 4-5 किती तारखा झाल्या ते मी सांगा. 29/4/2024 ला हा अर्ज कलेक्टरकडे मी दाखल केला. एप्रिल 24 ला, नंतर 5 तारखा झाल्या आणि त्यानंतर कलेक्टरचा ॲज पर मुंबई ग्रामपंचायत ऍक्ट जो 1959 त्यामध्ये सर्वसाधारण असं म्हटलेलं आहे की कलेक्टरकडे निर्णय गेल्यानंतर त्याने 60 दिवसाच्या आत निर्णय द्यायचा असतो. परंतु यामध्ये विधानसभा निवडणूक आल्या, आचारसंहिता आल्या, त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आमचे कर्मचारी बंधू, ऑफिसर अधिकारी हे निवडणुकीमध्ये लागले, त्यामुळे काही वेळा वाया गेला. पण निवडणूक झाल्यानंतर मला ज्या 5 तारखा दिल्या गेल्या त्या 5 तारखेला त्यापैकी 3 तारखेला ती हजरच नाही आहे. मग कलेक्टरकडून सुद्धा त्यांना कळलं की तुम्ही हजर नसल्यामुळे तुम्हाला त्यावर शिस्तभंगाची कार्य करून आमचा हा निर्णय एकतर्फी देण्यात आलेला आहे. हा निर्णय आहे, हा शासकीय निर्णय आहे की बाबा तुम्ही हजर नसतील अनेक वेळा 2-3 वेळा तर तुम्हाला आम्हाला एकतर्फी निर्णय देण्याचा कलेक्टर अधिकार आहे. एक्स पार्टी मग त्याची कॉपी दिली का निर्णयाची? निर्णयाची कॉपी दिली आहे का कलेक्टराने? एकतर्फी निर्णय अजून आले अपेक्षित होता पण तो नाही, अपेक्षित नाही, त्यांनी दिलेलंच नाही. आणि त्यामुळे असा तुम्ही मला प्रश्न विचारला की हे 2 वर्षाची शिक्षाचं ह्याला तुम्ही का जोडलं, तर त्यावेळी तुम्हाला कळून आलं असेल मी 2 वर्षाचं का दिलं, कारण तिने या नामनिशम पत्राबरोबर सलील विजय मेहर हा माझा पती आहे. एक लग्नपत्रिकाचं तिने हे प्रतिज्ञापत्र जोडलेलं आहे आणि तिचं लग्नाचं सलील विजय मेहर हे नाव आहे आणि विजय मेहर हा गुन्हेगार आहे म्हणून याला देण्यात आले. त्याचप्रमाणे या नामनिश्चित ग्रामपंचायतीचा जो निवडणूक निर्णय आहे, तुम्ही आता कितीतरी बदलाबदल केली तर ह्या निर्णय अधिकाऱ्याखाली, ह्या नंबराखाली GP नंबर नामनिश्चित पत्र अनुक्रमांक जो आहे यामध्ये तुम्ही आता काही जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला काही करता येत नाही, कारण तो गेला. त्यामध्ये त्या स्वतः म्हणतात, म्हणजे एक गोष्ट सिद्ध झाली आता, त्या स्वतः म्हणतात की हे सगळे त्या स्वतः म्हणतात की हे घर कोणाचं, तुझ्या नवऱ्याचं तर नाही, तुझ्या नवऱ्याच्या नावावरती येत नाही मिळत, तुझ्या सासऱ्याच्या नावावरती आहे, मग सासऱ्याच्या नावावरती आहेत तर ह्याचं हायकोर्टाचं उभं राहण्यासाठी जी परवानगी लागते ती ह्याला जोडावी लागते. ती सुद्धा जोडलेली नाही, कळलं. आणि दुसरी गोष्ट, आधार कार्ड नाही, पूर्ण बोगस संपूर्ण नामपत्रामध्ये, आणि पॅन कार्ड नाही, सगळंच बोगस. त्यामुळे तुम्ही आता काय निर्णय पत्रकार संघ देत आहेत तो त्या ईश्वराला माहीत. आणि त्यामुळे मी काय करू की किती बघा, कारण शेवटी न्याय हा न्यायदेवता असते. आता न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पहिली पट्टी बांधली होती, आता पट्टी काढली आणि तिला उघड्या डोळ्याने बघायला सांगितलंय की बाबा तो माणूस, मी चंद्रकांत मेहरच आहे, मी चंद्रकांत मेहर, हे कौशिक दादाच आहे, हे कौस्तुभ दादाच आहेत, हे आपले रुपेश दादाच आहेत, हे ओळख आहे, पण मी ह्यांचं नाव ह्यांना देऊ शकत असं हे आहे. आता कळलं, यासाठी मी फाईट करतो. मला प्रश्न काय विचारायचे विचारा साहेब. ज्या वेळी तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्या निवडणूक अधिकारी तिथे होते,
त्याने तुमची दिशाभूल केली आहे असं आम्हाला असं वाटतंय तुमच्या ह्या बोलण्यातून. तर त्यांवरती पण म्हणजे कलेक्टरने काहीतरी कारवाई करायला पाहिजे. याविषयी कलेक्टरांच्या निदर्शनास आणून दिलेत का गोष्टी? आता जेव्हा बीडीओने निर्णय जो दिलेला आहे, तो बीडीओने निर्णय जो दिलेला आहे, त्या बीडीओच्या निर्णयामध्ये बीडीओ ह्या मॅटरमध्ये तिचं घर दाखवते, म्हणजे विजेचं घर दाखवते. बीडीओ विजेचं घर का दाखवते? शौचालयासाठी. पण विजयने अजूनपर्यंत आपली घरं आहेत, बंगल्या सगळ्या प्रत्येक घरी. पण तुम्ही जर गावावरती बंगला बांधला किंवा कुठेतरी बंगला बांधला, ही सोसायटीमध्ये बंगला बांधला, तरी सुद्धा सेप्टिक टाकी बांधावी लागते. हे माहित आहे का? ओके. सेप्टिक टाकी बांधल्याशिवाय तुमचा शौचमल जाणार कुठे? तर ह्या महाभागानं दारूचे रसायनाचे 2 ड्रम अजूनपर्यंत आजपर्यंत दारूचे रसायनाचे 200 लिटरचे 2 ड्रम गाडले जमिनीमध्ये घरामध्ये आणि ते दाखवले. म्हणजे तुम्ही विचार करा की त्याने किती मोठा आणखी गुन्हा केलेला आहे. आता तिसरा गुन्हा असा आहे की पूजा राजेश म्हात्रे हिच्या माहेरी 9-10 वर्ष शौचालय नव्हतं, तेव्हा पूजा राजेश म्हात्रेच्या घरी तिच्या वडिलांनी सेम प्रक्रिया केली. गेल्या 4 दिवसापूर्वी फोटो आहेत बघा, हे बघा फोटो आहेत बघा. 4 दिवसापूर्वी पूजा राजेश म्हात्रे काय बघा, काय बोलायचं, हे तुम्हाला सांगतो. अन्नाळा किल्ला ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणूक ही नोव्हेंबर 2023 मध्ये झाली. निवडणूक ही 5 तारखेला मतदान झालं आणि 6 तारखेला रिझल्ट लागला. बिफोर दॅट, त्याच्या अगोदर जेव्हा नामनिर्देशन आम्ही पत्र भरलं, त्या पत्राच्या छाननीच्या वेळी मी काही गोष्टी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिल्या. ह्या नामनिर्देशन पत्रामध्ये सरपंचांच्या, पूजा राजेश म्हात्रेंच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच चुका आहेत आणि ह्या चुका ह्या अशा चुका आहेत की त्या अक्षम्य आहेत आणि त्या चुकामुळे त्यांचा नामनिर्देशन पत्र हे अपात्रतेला दुजोरा देत आहे. तर त्यामुळे तुम्ही ते पुन्हा चेक करा आणि त्यांना अपात्र करून घोषित करा. परंतु त्यांनी मला ताबडतोब सांगितलं, थांबा मी तहसीलदारांना विचारून येतो. असे सगळे फॉर्म त्यांना सांगितलं की सगळे फॉर्म 9वी 10वी फॉर्म चुकलेले आहेत आणि 10 फॉर्म हे पूर्ण चुकीचे भरलेले आहेत. त्यामुळे ते 10 फॉर्म तुम्ही अपात्र करा आणि अर्नाळा किल्ला ग्रामपंचायत तुम्ही बिनविरोध डिक्लेअर करा. पण आमचे पण तुम्ही चेक करा, आमच्या जर काही चुका असतील त्यातून तुम्ही बात करा. एखादी आली तर तुम्ही निवडणूक लढवा आणि यातून निर्णय द्या. ते निवडणूक निर्णय किरण संख्ये हे त्या सगळ्यांना घेऊन गोष्टी साहेबांकडे त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांना बराच वेळ थांबवलं. न थांबवल्यानंतर ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मी सुद्धा गेलो आणि मी गेल्यानंतर त्यांना सांगितलं, साहेब निवडणूक प्रक्रियेचा पूर्ण भंग झालेला आहे आणि संपूर्ण फॉर्म हे पूर्ण चुकीचे आहे. 10 तुम्ही त्यांना अपात्र करता की नाही करता, नाहीतर मी तसं तुम्हाला लिहून देतो. तहसीलदार साहेब मला म्हणे, ओ सरपंच साहेब आपली जुनी दोस्ती आहे, लिहून देण्याची काय गरज आहे, तुम्हाला मी न्याय देतो. काय चुका केलेल्या निवडणूक आपल्या माहेरच्या नावाने लढवलेली आहे. पहिली गोष्ट, माहेरच्या नावाने निवडणूक लढली असताना पूजेच्या माहेरी 10 वर्षापूर्वी सरकारी अनुदान घेऊन सुद्धा शौचालय बांधलेलं नाही. त्यामुळे पूजा राजेश म्हात्रे या निवडणूक लढण्यास तिथेच अपात्र ठरतात. दुसरी गोष्ट, पूजा राजेश म्हात्रे ह्याने आपले स्वयं घोषणापत्र दिलेले आहे की माझ्या घरी मी वैयक्तिक शौचालय बांधलेलं आहे, मी आणि माझे कुटुंब त्याचा वापर करतो. हे त्यांचं विधान पूर्ण चुकीचं आहे. कारण संपूर्ण नामनिर्देशन पत्रामध्ये पूजा राजेश म्हात्रेने आपले सासरे, आपले पती किंवा आपले वडील किंवा आपले कोणी अवलंबित ह्यांचा कोणाचाही उल्लेख केला नाही. त्याने स्पष्ट म्हटले नामनिर्देशन पत्रामध्ये, मी कोणावरतीही अवलंबित नाही. मी कोणावरती अवलंबित नसल्यामुळे त्या पूर्ण दोषी ठरतात. दुसरी गोष्ट,
4ही स्वयंघोषणापत्र, एक शौचालय बाबतीत, एक ठेकेदार बाबतीत, एक अपत्या बाबतीत, एक रहिवाशी बाबतीत, 4ही स्वयंघोषणापत्रामध्ये पूजा राजेश म्हात्रे यांनी बनावट बोगस आधार कार्ड नंबर दिलेला आहे आणि पॅन कार्ड सुद्धा दिलेलं नाही. त्यामुळे पूजा राजेश म्हात्रे या संपूर्ण नामनिर्देशन पत्रामध्ये दिलेले नामनिर्देशन पत्र बोगस असल्यामुळे, खोटं असल्यामुळे त्या निवडणुकीस अपात्र होतात. त्यांचं नागरिकत्व कुठलं की 14 खाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्ताव कलेक्टरकडे पाठवलेला आहे कारवाई करण्यासाठी. आणि 14 म्हणजे तुमच्या घरामध्ये शौचालय नाही आणि तुमचं नामनिर्देशन पत्र बोगस आहे, त्यामुळे तुम्ही अपात्र होत आहेत, असं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कलेक्टरकडे निर्णय सोपवलेला आहे. आणि त्यांनी आता तो निर्णय द्यावा अशी मी विनंती करतो. किती महिने झाले दावा दाखल करून? आता मी बघा 29 एप्रिल 2024 ला मी अर्ज केला आहे. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, आज 9 महिने झाले मला निर्णय दिला जात नाही. समोरच्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत आलं का अजून? समोरच्यांचं काही म्हणणं माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे. काही म्हणणं माझ्यापर्यंत असं आलेलं तुम्हाला म्हणायचं आहे की याच्यात राजकीय दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप आहे? त्याच्यामध्ये याची शक्यता आहे? राजकीय दबाव पूर्ण आहे. कारण कलेक्टरना मी विचारलं की साहेब ह्या प्रक्रियेला विलंब होत आहे, निर्णयाला तुम्ही सुनावणी घेताना मला उशीर दिसतोय. कलेक्टर साहेब मला म्हटले कसला उशीर होतोय साहेब, कसला उशीर होतोय? पुढील तुमची भूमिका काय असणार? मला असं आहे की बघा, कोणी असू दे, आमच्या पूजा राजेश म्हात्रे या सरपंच असो, या गावातली कोणी असो किंवा इतर कोणी असू दे, एक पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे की निवडणूक लढवण्यापूर्वी प्रत्येकाच्या घरी वैयक्तिक शौचालय असणं अनिवार्य आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जर तुमच्या घरी शौचालय नसेल, जर तुम्ही सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत असतील की तुम्ही इतर कोणाच्या शौचालयाचा वापर करीत असतील, तर तसं प्रतिज्ञापत्र तुम्ही तहसीलदाराकडे द्यावं लागतं की मी ह्या माणसाचं किंवा या सार्वजनिक शौचालयाचा मी वापर करते. आणि त्यामुळे तसं प्रतिज्ञापत्र सुद्धा पूजा म्हात्रे यांनी दिलेलं नाही. त्यामुळे पूजा म्हात्रे या संपूर्ण दोषी आहेत आणि त्या दोषी असल्यामुळे त्यानं ताबडतोब पदार्थी राहण्याचा 1 दिवस सुद्धा अधिकार नाही, असा निर्णय माझा आहे. आता शौचालय असल्यामुळे तुम्ही अपात्र मागणी केली. आता याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं का जिल्हाधिकारी जाणून बुजून निर्णयाला उशीर करतात असं काय? आता माझं तर स्पष्ट मत होत चाललेलं आहे की आम्हाला जेव्हा तारीख देतात ते जिल्हाधिकाऱ्यांना माहीत असेल की ह्या तारखेला मी इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर आहे म्हणून मी हा निर्णय देतोय आणि तो निर्णय म्हणून ते आम्हाला तारीख देतात. पण अशा 3 तारखा आता रेशनिंग झाल्या, जिल्हाधिकारी साहेब गैरहजर राहतात. त्यामुळे मलाही आशा वाटले की जिल्हाधिकारी साहेब राजकीय दबावापोटी तारीख वाढवून नेऊन निर्णय लांबवण्याचा प्रयत्न करतात. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमच्या अन्यायावरती वाचा फोडण्यासाठी तुम्ही आंदोलन करू शकता का? बघा, केवळ ह्या चुका आहेत ह्यासाठी नाही, तर सत्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेचा जो नियम आहे त्या नियमासाठी मी आंदोलन करू शकतो की ही खोटी प्रक्रिया, ही बनावट प्रक्रिया बंद होऊन जनतेला न्याय योग्य ती मिळाला पाहिजे. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर, याआधी वरिष्ठांपर्यंत तुम्ही पोहोचवलं बिनविरोध का? आहे. आप्पांपर्यंत असेल किंवा या गोष्टी संपूर्ण पोहोचवल्यात का तुम्ही? बघा, मी ही गोष्ट पहिला आमचे डायव्हर्ट करतो तो. एक मिनिट, पण चौकशी झाली होती का त्याबद्दल? चौकशी व्हायला पाहिजे का या संदर्भात? सवालच नाही. याच्यात बोलले ठीक आहे. सर, याआधी तुमची मागणी का? बोला. ही नामनिर्देशन पत्र आहे, त्यामुळे मी कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे गेलेला नाही. बरोबर आहे. हे नामनिर्देशन पत्र असल्यामुळे मी कुठल्याही राजकीय एकतर्फा लढा आहे अधिकाऱ्याचा त्यांचा. पाठिंबा घेतलेला नाही. सर, तुम्ही म्हटले की याआधी बिनविरोध या निवडणुका व्हायच्या, याच वेळी विरोध का दर्शवण्यात आला? काय म्हणता? याआधी बिनविरोध निवडणूक व्हायची ग्रामपंचायतीची तुमची? नाही झाली कधी. तरी ह्या नामनिर्देशन पत्रामध्ये आधार कार्ड नंबर बोगस दिलेला आहे, पॅन कार्ड नंबर लिहिलेला नाही आणि तिसरी गोष्ट, वैयक्तिक शौचालयासाठी शासकीय लाभ घेऊन सुद्धा 10 वर्ष शौचालय बांधलेलं नाही. म्हणून माझा लढा आहे की ते अपात्र आहे.
तुम्ही काय इशारा देत आहे की तुम्हाला कलेक्टरने 3 वेळा तारखा देऊन सुद्धा ते निर्णय देऊ शकले नाही, ते कामानिमित्त कुठेतरी बाहेर होते? जर कलेक्टरने आता आम्हाला जी 10 तारीख दिलेली आहे त्या 10 तारखेला जर कलेक्टरने आम्हाला निर्णय दिला नाही तर मी मोठ्या संख्येने कलेक्टरच्या ऑफिस जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगणामध्ये उपोषणाला बसणार आणि मी संपूर्ण न्याय प्रक्रियेची मी चिटफाड करणार. ओके.